आता यो भाजी मोहराचा प्रोग्राम किती वाजल्यापासून चालू होते तर किती वाजेपर्यंत असतं? 1-2 वाजेपर्यंत चालू आहे. तर जेवण बनवणार 5 वाजेपर्यंत. मंडळी जेवण बनवतात, त्यांची सोय बघू शकता तुम्ही. फ्रूट सॅलेड हे बघा, पपई दरवर्षी सोय असते. यावर्षी पण आहे. हा हे बघा मंडळी, काउंटर नंबर 2 आहे आणि काउंटर नंबर 2 वर आपल्या सगळ्या गावातल्या वहिनी वगैरे आहे. तर तुमच्या ग्रुपचं नाव काय आहे? आमच्या ग्रुपचं नाव लव पॉईंट मित्र मंडळ. सो हॅलो गाईज, तर कसे आहेत तुम्ही? तर मी परेश भोईर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर गाईज, आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीचा आमच्या वाशी गावांमध्ये खूप मोठा उत्सव असतो आणि याच उत्सवामध्ये म्हणजेच महाशिवरात्रीचा उपवास असतो संपूर्ण गावाचा म्हणजे तसंच आजूबाजूला कॉलनी वगैरे असो किंवा आजूबाजूची जी गावं आहेत त्यांचासुद्धा उपवास असतो. आणि हा उपवास जो आहे तो दुसऱ्या दिवशी सुटला जातो. त्याला आम्ही काळ्याचा जेवण असा हा महाप्रसाद असतो मंदिरातर्फे, श्री जागृतेश्वर मंदिरातर्फे. तर हा जेवण संध्याकाळ म्हणजे रात्री 11 वाजल्यापासून जेवणाला सुरुवात होते. ती सकाळी 7-8 वाजेपर्यंत जेवण तयारच होत असतो आणि हा जेवण जास्तीत जास्त 6,000 ते 7,000 लोकांचा जेवण असतो. तर माझा पहिला वर्ष आहे. मला जेवढं काही या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवतो. ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तर इकडे सगळे आता पुरुष मंडळी तयार झालेली आहे. पातेले वगैरे म्हणजे जे जेवण बनवायचे साहित्य आहेत ते सगळ्यांचा सेटअप करून घेते. ते सर्व सेटअप झाला की इकडे लेडीजनी भाजी मोडायला घेतले. ते पण तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये सर्व दाखवतो. चला ब्लॉगमध्ये आता कंटिन्यू राहा. तर मंडळी, आपल्या गावातल्या आत्या आहे आणि आई आहे जी आपली धवलारीन बाय. तर या काळ्याच्या जेवणाचा म्हणजे आपल्याला महत्त्व म्हणजे माहिती सांगणार आहेत. तर आत्या आणि आई या आपल्या काळ्याच्या जेवणाची माहिती म्हणजे महत्त्व काय आहे त्या सगळं सांगा. आमच्या गावात गेल्या 53 वर्ष चालू आहे. आमचा काल्याचा महाप्रसाद चालू आहे. आणि या सगळ्या वाशी गावातल्या महिला मंडळ सर्व घरातला कामात भाजी मारायला येतात, मदतीला येतात. सगळा आमचा परिवार इथं धजून पडतो. आता यो भाजी मोहराचा प्रोग्राम किती वाजल्यापासून चालू होते तर किती वाजेपर्यंत असतं? 8 वाजल्यापासून 1-2 वाजेपर्यंत चालू आहे. तर जेवण बनवणार 5 वाजेपर्यंत. आणि जेवण किती माणसाचं जेवण असतं? 6,000. आणि काल्याचं जेवण म्हणजे काय, कशासाठी असतं म्हणजे काय? महाशिवरात्रीचा उपवास आहे. तो महाप्रसाद आहे. काल्याचं जेवण दुसऱ्या दिवशीचा उपवास सोडायचा आहे. त्याचा महाप्रसाद आहे तो. हो. आणि गाईज इकडे बघा, लेडीजना जो भाजी तोडतायत लेडीज त्यांच्यासाठी नाश्ता बनवलाय बघा. म्हणजेच केल्याची वेफर आहे आणि थंड आहे. हे बघा आपले सर्व गावातले आणि आपल्यासोबत दादा पण आहे. तर मंडळी, आपल्या गावातले म्हणजे वाशी गावातले श्री जागृतेश्वर शिवमंदिर आचार्य मित्र मंडळ हे जेवण बनवायला असतात दरवर्षी. तर यावर्षी किती लोकांचं जेवण असणार आहे आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. जेवण काय असणार आहे, किती किलो असणार आहे. तर नाना, आज यावर्षीचं जेवणाचं मेनू काय असणार आहे आणि किती लोकांचं जेवण तुम्ही बनवणार आहे? आपला बघा 700 ते 700 किलो भात असतो, राईस असतो आणि डाळ आणि 900 किलो भाजी असते. आणि जेवण बनवायला सुरुवात किती वाजता करता? साडे 11-11पर्यंत. 11-11:30. आणि राईस बनवायला किती वेळ जातो तरी पण अंदाजे? सकाळी 4 वाजेपर्यंत.
सुरुवातीला राईस बनवता. सुरुवातीला राईस, त्याच्यानंतर मग डाळ फोडणी, डाळ उमून झाल्यावर फोडणी द्यायची. मग त्याच्यानंतर सकाळी पहाटे 6 वाजेपर्यंत भाजीला सुरुवात होईल बनवायला. आणि ही आपली जी परंपरा चालत आलेली आहे काल्याच्या जेवणाची, ही किती वर्ष झाले? पूर्वीपासून 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 चाल. वाढवडलापासूनच 53 वर्ष झाली आता. 53 वर्ष झाली या आपल्या काल्याच्या जेवणाला. आणि काल्याच्या जेवणाचा जरा अर्थ समजून द्या लोकांना, म्हणजे आपल्या लोक काल्याच्या जेवणाचा म्हणजे अर्थ बरोबर आहे. काय म्हणजे महाशिवरात्री महाशिवरात्रीचा आपला सप्ताह बसतो आणि सप्त्याचा लास्टचा दिवस असतो. तो काल्याचा यो असतो जेवण. तो जेवण करूनच उपास सुटला जातो. तो जेवण करून उपास सुटतो. चालेल, धन्यवाद तुम्ही सर्व काही माहिती दिल्याबद्दल. तर गाईज इकडे आता आपल्या जेवण बनवण्याची तयारीला सुरुवात केली आहे. बघा कांदा कटिंग चालू आहे आणि आपलेच गावातले आहेत नाना, घरातले. हे बघा डोळ्यातून पाणी येते का नाही? हा नाही, डोळ्यातून पाणी नाही. आणि या बाजूला चायनीज, यांच्या डोळ्यातून नाही पाणी येणार. हो बघ कॅमेरा घेतलेला की कांदा कापायला लागला बघ. तर गाईज इकडे बघा आपले चंद्रकांत नाखवा लाकडं घेतलेत लावायला. किती टाइम मध्ये जेवण बनवायला सुरुवात होईल? 11 वाजता. तर मंडळी, उद्याचा जो काळ्याचा जेवण आहे त्या जेवणाला सुरुवात करण्या अगोदर इकडे गुरुजी पूजा करत आहेत आणि श्रीफल फोडून त्या जेवणाला सुरुवात होईल. तर सर्व मंडळी, पुरुष मंडळी आपले आलेले आहेत आणि सर्वांना टिलक लावून आपल्या उद्याच्या जेवणाला म्हणजेच काळ्याच्या जेवणाला सुरुवात होणार आहे. आणि आपल्यासोबत हे बघा ब्लॉगर आहे देवाशी गाववाला. श्रीफल फोडण्यात येईल. मोरया मोरया जय महादेव. तर दुसरी चूल आहे आणि दुसऱ्या चुलीला श्रीफल फोडण्यात येत आहे. ही बघा तिसरी चूल आहे. ही पहा चौथी चूल, चौथ्या चुलीला श्रीफल. आणि ही शेवटची चूल म्हणजे 5वी चूल, 5व्या चुलीतला श्रीफल फोडलाय. तर चला आता जेवणाला करतील सुरुवात. सर्व काही तुम्हाला अपडेट देत राहतो, ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तर मंडळी चला त्या चूल पेटवायला केली सुरुवात. तर मंडळी हे बघा टोपमध्ये पाणी टाकायला केले सुरुवात आणि ह्यामध्ये सुरुवातीला राईस बनवायला घेणार आहेत. हे बघा राईस बनवायला गेले सुरुवात. तर मंडळी यावर्षी हा नवीन टोप घेतलाय, म्हणजेच भेट दिली आहे श्री जागृतेश्वर आचार्य मित्रमंडळ या ग्रुपने. बघू शकता तुम्ही किती मोठा असा टोप आहे, भरपूर मोठा टोप आहे. 200 ते 250 किलो जेवण या टोपमध्ये. 300 350. हे बघा इकडे कांदा कटिंगला गेली सुरुवात. महेश ना डोल्यांशी पाणी नाही आहे. हे सगळ्यांचं डोलं भरलं. हो बघ तो बोल लढते. आणि इकडे बघा सुरण कटिंग. नाना कांदा किती किलो आहे? 180 किलो कांदा कापशी. तर मंडळी 180 किलो कांदा कटिंग होणार आहे. आता थोड्याच वेळात पाहत राहा. सुरुवात तर झाली आहे खूप छान. आणि इकडे सुरण किती किलो आहे? हा काय
सुरम पण तेवढाच आहे 180. इकडे सोलायला सुरुवात झाली हे बघा. तर मंडळी इकडे सर्व जेवण बनवणारे आचार्य आहेत. तर नाना पाठीमागे जे लाल गोणे आहे ते सर्व राईस आहे का? हा सगळं राईस आहे, टोटली राईस आहे. आणि हा किती किलो राईस आहे? हा 600 किलो राईस लागतो. तर सर्व राईस बनवायचं आहे. टोटल सर्व राईस बनणार आहे. ते पांगे बघा ते आता ते सुरू झाले सर्व टोटलीच ते बनणार आहे. 5:30 वाजेपर्यंत आम्ही हे सगळं आमचं काम चालू असतं. राईसचं बाकी भाजी डाळ आहे ही 10:30 वाजेपर्यंत आम्ही सकाळीपर्यंत ते चालू असतं. चालेल, धन्यवाद. आता बघूया आपण एक अपडेट. तर मंडळी आता पाणी गरम झालेलं आहे आणि मीठ टाकतायत हे बघा, कढी मीठ. हे बघा आता सर्व गोणी घेऊन चाललेत धुवायला. तर मंडळी हे बघा राईस धुत आहेत इकडे साफ पाण्याने. आता नानाला विचारूया की एका पातेल्यामध्ये एका टोपात किती किलो तांदूळ टाकणार आहेत. तर नाना एका टोपात किती किलो तांदूळ टाकतील? 90 किलो. एका टोपामध्ये 90 किलो तांदूळ टाकतील. असे 5 टोप आहेत हे बघा. हे बघा सगळे आलेले आहेत आपले. आणि बघू शकता मंडळी लगेच आपला राईस सुद्धा रेडी झालाय हे बघा. जाल्या भरायला घेतलं जातात. फटाफट फटाफट. हे बघा नाना काय सांगते 90 किलोचा भात आहे. एका टोपामध्ये 90 किलो राईस टाकला होता आणि हे बघा 14 जाळ्या भरल्यात भाताच्या बघू शकता तुम्ही. आणि अजून आपला राईस सुरूच आहे. गाईज इकडे तुम्ही बघू शकता लसूण पेस्ट करायचा मशीन सुरू झालेली आहे आपली. परशाना ना एकट्या माणसाने बघा एवढी लसूण पेस्ट बनवलेली आहे आणि अजून एवढे पेस्ट बनवायची बाकी आहे. 1 तास झाला, 1 तास करतोय बघा. एवढं केलंय. खूप फास्ट मशीन आहे. तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर आमच्या गावात विचारा. परशुराम म्हात्रे हे बघा. अरुण नाना कौशी आला केपतय आऊसच केपले बघा. अर्धा तास होईल, अर्धा तास झाला त्याने आला कापायला घेतले. तंबाखू घाले म्हणून काही बोललं नाही. आता आल्याची पेस्ट चालू आहे. कटिंग करून पेस्ट चालू आहे. त्याची पेस्ट करायची आहे. आल्याची पेस्ट करायची. कटिंग करून पेस्ट करायची आहे. कटिंग करून त्याची पेस्ट करायची. तर मंडळी जेवण बनवतात त्यांची सोय बघू शकता तुम्ही. फ्रूट सॅलेड हे बघा. पपई दरवर्षी सोय असते. कालावधीप्रमाणे यावर्षी पण आहे. हा हे बघा. राजाराम जोशी डॉक्टर भाऊ. हे बघा मंडळी तूर डाळ टाकलेली आहे. तर आपण आता नानाला विचारूया. नाना डाळ किती आहे? 100 किलो तूर डाळ आहे. हा. 25 किलो मूग डाळ. टोटल 125 किलो. 125 किलो डाळ. 3 पातेली एवढे मोठे 3 पातेली होतील. 125 किलो डाळ बनणार आहे मंडळी. तर चला आता आपण पुढे बघूया कसं काय असणार आहे. आपल्या भाजीचं सर्व काही सेटअप झालेलं आहे. हे बघा हे आहे फ्लावर, फरसबी, कांदा, गाजर आणि हे बघा बटाटे. हे बघा सुरण. सर्व काही सेटअप रेडी ठेवलं आहे. आणि इकडे बघा आपल्या डालीसाठी मिरची तोडतायत.
मंडळी इकडे आपल्या गावातले अरुण नाना वडापावची तयारी चालू आहे आपली. वडापाव सर्व स्वयंसेवक आहेत जेवण बनवणारे, त्यांना भूक लागली आहे, नाश्त्याची सोय. हे बघा बेसन बनवत आहेत. बेसन आहे का चिकोल खाली होतस? हे बेसन कानाला नीट चिरला ना तुला डालीन टाकाला नीट कालव. हे बघा मंडळी डाळ बनवायला केली सुरुवात. टमाटर टाकले बघा. डाळीमध्ये बघा हळद टाकतात. आता डाळीला जरा कलर आलाय बघा, पिवळा कलर आलाय हळदी टाकल्यावर. आता फोडणी देण्यासाठी सुरुवात केलेली आहे. तेल टाकलंय बघा. तर मंडळी आता राई टाकायला सुरुवात केली बघा. पहिले खाली उठून चाय करायचा होता लाकडाची. आणि आता राई झाली, त्यानंतर जिरा, त्यानंतर आता कढीपत्ता टाकलेला आहे. आणि आता लाल सुकी मिरची टाकलेली आहे. त्यानंतर लसूण, त्यानंतर सर्व पदार्थ आता एकजीव करतो. तर मंडळी आहे बघा, ये फॉग. तर दाल तडका झालेला आहे. फॉग निघाला बघा, बघितलं. तर गाईज हे बघा कसे पाणी वाहतं. पासिंग द पास गरम पाणी आहे त्या टोमध्ये, आणि तिकडून हा गरम पाणी इकडे पास करतायत आणि हाच गरम पाणी डाळीत टाकतात, म्हणजे डाळीची क्वांटिटी वाढवतात. तर मंडळी हा आपला डाळीचा दुसरा टोप आहे आणि हा पहिला टोप. आता बघा इकडे मीठ टाकायला घेतलेला, मीठ टाकून टाकलं. हा आपला पहिला टोप आहे डाळीचा 300 kg, आणि हा 300 kg दुसरा टोप. तर मंडळी तुम्ही माझ्या मागे बघू शकता 600 किलो राईस आहे आणि एकूण 70 जाल्या भरल्यात. बघू शकता. आणि आता माझ्या घड्याळात तुम्ही टाईम बघू शकता 5:06 झाले आणि राईस आपला रेडी झाले आणि डाळ तिकडे बनवायला घेतली. तर गाईज आता 5:30 वाजलेत आणि भाजीला करतायत सुरुवात, भाजी बनवायला. आणि राईस आणि डाळ रेडी झालेले. तर चला आता आपण भाजी कशी बनवणार आहे ते तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवतो. तर मंडळी आता तेलानंतर कांदा टाकायला केली सुरुवात.
तर मंडळी एका बाजूला इकडे फरसबी स्वच्छ धुवायला घेतली आहे. धुवून झाल्यावर डायरेक्ट भाजीमध्ये आणि सुमुखने काम करायला घेतलंय. सुमुख साफ धु स्वच्छ. बघा तुम्ही सर्व प्रकारचे मसाले मिक्स करतायत भाजीसाठी. लाल मसाला, सॉरी तिखट मसाला, हळदी पावडर, धनिया पावडर, सर्व पावडर एक केलेत. तर अद्रक लसूण पेस्ट टाकली बघा. बघा सर्व प्रकारचे मसाले टाकताना. तर गाईज आता आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे आणि आता भाजी टाकायला करतायत सुरुवात. भाजीमध्ये सुरुवातीला फरसबी बघा, फटाफट फटाफट फटाफट. फरसबी नंतर तोंडली टाकायला घेतली सुरुवात आणि तोंडली नंतर गाजर, वाटाणे टाकायला घेतलंय हे बघा. मंडळी अशा प्रकारे 6:15 झालेत आणि एकच भाजी रेडी झालेली आहे आणि अजून 2 भाज्या रेडी व्हायच्या आहेत. तर चला आता आपल्याला भरपूर अशी झोप आलेली आहे कारण की पूर्णपणे जागरण झालेलं आहे आपलं. आणि आता आपण थोड्या वेळात जर आराम करूया आणि आराम करून झालं की 9 वाजेपर्यंत येऊया. आणि कसा असतो पब्लिक किती असते, क्राऊड कसा असतो काल्याच्या जेवणाचा ते तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवतो. आणि कसं आमच्यामध्ये उपवास सोडतात काल्याच्या जेवणाचा ते पण तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवतो. ब्लॉग कंटिन्यू राहा. हॅलो गाईज, तर जस्ट आपली मॉर्निंग झालेली आहे. आजची 11 वाजलेत आणि तुम्ही बोलत असाल आवाज असा काय, कालचं जागरण केलं त्यामुळे पूर्णपणे आवाज गेलेला आहे. तर आपण आता मंदिरात चाललो आहे जेवणाच्या ठिकाणी. बघूया तयारी कुठपर्यंत आली आहे आणि काउंटर वगैरे कसे लागलेत. आणि गाईज कालचा जो उपवास आहे तो आज सुटेल, म्हणजे महाशिवरात्रीचा जो उपवास आहे तो आज काळ्याचा महाप्रसादमध्येच उपवास सुटेल. तर चला आता बघूया. आवाज जरा सांभाळून घ्या. चला कंटिन्यू. गाईज हे बघा एक टोप पार्सल होत आहेत, म्हणजेच तयारी सुरू झालेली आहे काउंटरसाठी. तो बघा तो एक टोप चालला आहे. बरी हा बघा 9 नंबर काउंटर लागलेला आहे आणि बघा बसण्यासाठी खूप सुंदर अशी सोय केलेली आहे. आणि आपल्यासोबत नाना आहे. नाना किती काउंटर लागलेत? काउंटर इथे तर बरेच आहेत, त्या साईडला वेगळे वेगळे आहेत, पाठीमागे पण आहे काउंटर. आणि उपवास सोडायला म्हणजेच महाप्रसादाला किती वाजता सुरुवात होईल? तरी कमसे कम 12:30 पर्यंत. 12:30 म्हणजे 12ला सुरुवात झाली, 12:30 नंतर होईल. आणि तुम्ही सकाळी किती वाजल्यापासून आलाय? मी तर थोडा आता आलो एक 10 वाजता आलो, रात्री होतो उशीरपर्यंत. तू पण होतस ना बघा. चालेल चालेल. काउंटर नंबर 6 आणि इकडे बघा नानींनी एकसारखे ड्रेसिंग वरले. राईस जबरदस्त भाजी झाले. आणि भाविकांच्या स्वागतासाठी मंडळी काउंटर नंबर 5 आहे आणि काउंटर नंबर 5 वर आपली पब्लिक बघू शकता गावातली.
आज काय स्पेशल? मोदक स्पेशल, दाल भात लोणचं. मंडळी काउंटर नंबर 3 आहे आणि सर्व सिडको प्लॉटमधले आहेत आणि बघा सर्व तयारी करून रेडी आहेत. आता थोड्याच वेळेला जेवण सुरू होईल. तयार आहे का जेवण वाढायला? चला कंटिन्यू. मंडळी काउंटर नंबर 2 आहे आणि काउंटर नंबर 2 वर आपल्या सगळ्या गावातल्या वहिनी वगैरे आहेत. तर तुमच्या ग्रुपचं नाव काय आहे? आमच्या ग्रुपचं नाव लव पॉईंट मित्र मंडळ आणि आम्हाला सेवा करून 10 वर्षे म्हणजे जास्तीत जास्त झाले असतील मला वाटतं. जास्त आणि तुमच्याकडून आज स्पेशल काय आहे? आमच्याकडून असे भरपूर आहे. मोदक आहे, बुंदी आहे, प्लस गुलाबजाम आहे, श्रीखंड आहे, खूप आणखीन काही आहे. पण आता आलू वडे आहे, लापसी आहे, भरपूर काही आहे. मधुरम आहे आणि चाफ्याचं फुलाचं. चाफ्याची फुलं पण महिलांसाठी. चला रेडी आहे ना? मंडळी काउंटर नंबर 1 आहे आणि आपल्या घरातले सर्व फॅमिली आहे. बघू शकता तुम्ही. तर नानी सर्व काउंटरवर काही ना काही स्पेशल आहे. तुमच्या काउंटरवर काय स्पेशल आहे? आणि किती वर्ष झाले सेवा करताय तुम्ही? आणि यापुढे पण अशीच. चला तयार राहा. मंडळी एका बाजूला आरतीला सुरुवात झाली आणि दुसऱ्या बाजूला इकडे लाईन सुद्धा लागली. बघू शकता तुम्ही जेवणासाठी आणि तिकडे पण बघू शकता. आणि सिटिंग मॅनेजमेंट खूप छान केले जेवणासाठी, तुम्ही बघू शकता. पहिली जेवणाला सुरुवात होताच क्राऊड बघू शकता. एक चल येतात. बाजूला आपले जेंट्स मित्र मंडळ आहे बघा वाटतंय. हे विनायक ना हे बघा लसूण चेचून आता जेवायला येईल. तर मंडळी हे बघा सगळे जेवायला बसले कालेच्या जेवणाला आणि आमच्या जावई आलेले आहेत गोठवलीवरून. हे असू द्या आता काउंटरवर आवाज येतो जेवायला येईलाच. उपास होता कालपासून, आज सोडताय. या आता उपवास सोडायला. हे बघा डाल भात, भाजी, जिलेबी, पापड, गुलाबजामुन, बुंदी आणि आलूवडी. आणि हे बघा माणूस पोली कथे. आणि हे बघा चारले बघा रात्रभर या माणसाने भाजी कापून कापून दमलेला आहे माणूस. मंडळी बघा आपले सगळे नानासा जेवायला बसल्या बघा. उपवास सोडतात बघा. बघा इकडे हे कमले नाना. हे बघा इकडे उपवास सोडतात. हे बघा जेवण बनवणारे माणसं जेवायला आता सुरुवात केले. कसं आहे जेवण? जिलेबी का रे?